आज आपण मलई मेथीची भाजी करायची आहे। त्याच्यासाठी मी मेथी सोलून साफ करून धुवून घेतली आहे। आता ह्या भाजीसाठी लागणारे साहित्य मेथी, वटाणा, कॉर्नफ्लोअर, साखर, मीठ, आलं, मिरची, काजू आणि मलई। प्रथम आपण काजू भिजत घालायचे। 4-5 तास लागतात भिजत घालण्यासाठी। आणि वटाणा आहे हा बाहेर शिजवून घ्यावा लागतो, कारण मेथी लवकर शिजते, वटाणा शिजायला वेळ लागतो, म्हणून वटाणा बाहेर शिजवून घ्यावा। प्रथम आपण मेथी कापून घेऊया, वटाणा शिजवून घेऊया, आलं आणि मिरची यांची पेस्ट करून घेऊया आणि तेव्हाच काजूची पण पेस्ट करून घेऊया। मेथी बारीक कापून घेतली आहे, वटाणा शिजवून घेतला आहे, म्हणजे पाणी घालून बॉईल करून घेतला आहे, काजूची पेस्ट बनवून घेतली आहे, आलं आणि मिरची ह्याची पण बारीक पेस्ट करून घेतली आहे। आता एका बाउलमध्ये मी मलई काढून घेते। त्यामध्येच मी कॉर्नफ्लोअर घालते। मी आता मलई आणि कॉर्नफ्लोअर मिक्स करून घेते आणि त्याच्यामध्ये पातळ होण्यासाठी दूध घालते। जेवढं लागेल पातळ होण्यास, साधारण पातळ होण्यासाठी तेवढंच दूध घालावं। आता ही आपली मलई, कॉर्नफ्लोअर आणि दूध यांची पेस्ट तयार झाली आहे। गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये मी तेल घालते। आता आपलं तेल चांगलं तापलं आहे, त्यामध्ये हिंग घालते। त्यामध्ये आलं आणि मिरचीची पेस्ट घालते। त्यावर आता मेथी घालते। बॉईल केलेले वटाणेही त्याच्यातच घालते। आता मेथी आणि वटाणे शिजण्यासाठी त्यामध्ये थोडं पाणी घालते। त्यावरती झाकण ठेवते आणि झाकणावरती पाणी घालते। आता आपली मेथीची भाजी शिजली आहे। मंद गॅसवरती 20 ते 25 मिनिट शिजायला लागली। त्यामध्ये आता आपण मीठ घालूया। चवीप्रमाणे मीठ घालायचं। मी ह्यामध्ये 3 चमचे साखर घातली आहे। साखर थोडी जास्ती लागते, कारण मेथी कडू असते म्हणून। आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया आणि त्यामध्ये आपण मलई आणि कॉर्नफ्लोअरची जी पेस्ट बनवली आहे ती आपण ह्यामध्ये घालून घेऊया। आता आपण हे 10 मिनिट चांगलं शिजू द्यावं, म्हणजे कॉर्नफ्लोअर आणि मलई चांगली शिजेल। आता आपलं मलई आणि कॉर्नफ्लोअर जे घातलं होतं त्याला 10 मिनिट झाले आणि ते आता चांगलं शिजलं आहे। आता शेवटी आपण त्याच्यामध्ये काजूची पेस्ट घालूया, म्हणजे आपली पूर्ण रेसिपी तयार होईल। ही काजूची पेस्ट घालते। आता 5 मिनिट आपण शिजू द्यावं, म्हणजे आपली रेसिपी पूर्ण झाली। आता शिजून 5 मिनिट झाली आहेत। आता मी सर्व करते। आजची आपली रेसिपी तयार झाली आहे। ती रोटी किंवा पराठा याच्याबरोबर खूप चांगली लागते। तुम्ही ही नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडले असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।